बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व अंडी किसून घ्यायची आहेत. एक नंबर झालेली आहे. कांदे टोमॅटोचा मस्त फ्लेवर लागतो. कशी आहे आई? मस्त एक नंबर. तुम्ही पण बघा असेच बनवून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण ना उकळलेल्या अंड्याची मस्त झटपट आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत. नेहमी उकळलेल्या अंड्याची ना अंडा करी खाऊन खूपच जास्त कंटाळा येतो, पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ना आपण किसणीवरती अंडा किसून नवीन पद्धतीमध्ये अंड्याची रेसिपी कशा प्रकारे बनवायची ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली ना तर घरामध्ये प्रत्येक जण ते आवडीने खातील, एवढी भारी बनते. तर इकडे आता ना आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय. त्यासाठी आपल्याला ही सर्व सामग्री लागणार आहे. आणि आई खास करून आज आपण अंड्याची नवीन पद्धतीमध्ये रेसिपी बनवणार आहोत ना. आज ना तुम्हाला उकळलेल्या अंड्यांची म्हणजे रेसिपी नवीन दाखवणार आहोत. हा, आपण कसा उकळलेल्या अंड्यांची अंडा मसाला बनवतो, बरोबर. अंडा कढी बनवतो. हा. तर आज बोला काहीतरी वेगळी दाखवूया. आणि रोज रोज तेच खाऊन पण कंटाळा येतो ना कंटाळा अंड्याचा. येतो तेच म्हणजे खाऊन. हा. पोरांना कशी अंडी तर नेहमी लागतातच, आवडतातच. हा, मग काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोली दाखवूया. बरोबर. तर आपल्याला काय काय इकडे सामग्री लागणार आहे? आता बघा इथे आम्ही 5 अंडी घेतलेली आहोत. अच्छा. म्हणजे आपल्याला किती पाहिजे तेवढी घ्यायची, असं काय नाही. इथं 5 अंडी कशी उकळून घ्यायची आहेत. अच्छा. ही म्हणजे उकळायची आहेत आम्हाला. इकडे काय आणि काय? 5 अंड्याप्रमाणे आपल्याला 5 कांदे घ्यायचे आहेत. अच्छा, जेवढे अंडी घेऊ तेवढेच कांदे तेवढे घ्यायचे. कांदे घ्यायचे. आणि इकडे इथे काय? 2 टमाटर घेतलेले आहेत. इथे 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आणि इथे 8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. ते आपल्याला ना आला आणि लसूणची पेस्ट करायची आहे. अच्छा, एवढे आपल्याला सामग्री लागणार आहे. बाकी फोडणीला मसाले वगैरे लागते. ते लागणारच, पण आधी अंडी आपल्याला उकळायची पण आहेत. आता ना आपल्याला अंडी 10 मिनिटं उकळून घ्यायची आहेत. तर आता जोपर्यंत आपली अंडी उकडतात ना तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेतोय. इकडे कांदा टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला बनवायची आहे. तर इकडे कुटणी घेतलंय. सर्वात पहिला आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेतोय. याची पेस्ट बनवून टाकली ना की मस्त आपल्याला रेसिपीला चांगला स्वाद येतो. तर इकडे ना आपली आलं लसूण पेस्ट बघतोय पूर्ण मस्त बारीक करून झालेली आहे आणि छान रेडी झाले आहे. तरी आपण साईडला करून घेतोय. आणि इकडे ना आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो सुद्धा बारीक करून घ्यायचे. ते बघा असे ना कांदे आपल्याला लांबच कापायचे आहेत. कांदी भजीला कापतात ना तसेच कापायचे आहेत. अच्छा, हे बघा आपल्याला पूर्ण बारीक नाही करायचे आहेत. हे बघा कांदा भजीसाठी आपण कांदे कापतो ना असे लांब लचक, तशा प्रकारे कापायचे आहे. हे सर्व आता बारीक करून घेतोय आपण. आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे. कांदा ना बारीक करून झालेला आहे. आता असं आपल्याला ना सुट्ट करून घ्यायचं, म्हणजे कसं परतायला बरा पडतो. असा मोकळा करून घ्यायचा. इकडे आता टोमॅटो सुद्धा आपण बारीक करून घेतोय. टोमॅटो ना जेवढा बारीक होईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे, म्हणजे त्याची ना मस्त अशी ग्रेव्ही तयार होते. तर मंडळी इकडे बघताय आपली ना सर्व अंडी उकळून झालेली आहेत आणि वरची जी साल असते ना ती पण आपण काढून घेतलेली आहे. आणि आता ना सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे आपल्याला अंडी किसून घ्यायची आहे. आणि हा उकडलेल्या अंड्याच्या किसून ही रेसिपी भारी लागते ना. हो, मस्त लागते, एकदम जबरदस्त. हो, एकदा खाल ना तुम्ही परत परत बनवा, एवढी भारी होते. आणि आपल्याला कशा प्रकारे म्हणजे किसणी घ्यायची आहे? आता आपल्याला किसणी ना अशी जाडसर म्हणजे पाहिजे बघा. अच्छा. जाड होलांची, शक्यतो ना अशी बारीक नाही घ्यायची. आता तुमच्याकडे असली ना किसणी जाड होलाची असली ना तर असल्या किसणी पण तुम्ही किसू शकता. अच्छा. आमच्याकडे आता कशी बारीक होलांची आहे ना, म्हणून आम्ही ही किसणी घेतल्या. बरोबर. आपल्याला असे ना होल मोठे पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा एक किसू ना तो म्हणजे त्याचा मस्त मिश्रण बाहेर निघेल. आणि आता किसायला सुरुवात करते, तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे. बघा अशा प्रकारे किसायचं आहे. तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो. हे बघा अशा प्रकारे पूर्ण हा अंड्याचं सारण बाहेर येतोय. बघा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व अंडी किसून घ्यायची आहेत. आणि ह्याच्याने आपण किसतो ना तेव्हा खूपच जास्त ते बारीक होतो. त्याच्यामुळे आपल्याला ही ना मोठी अशी किसणी घ्यायची आहे. त्याच्याने मस्त बघा कशा प्रकारे आपला खाली तो अंड्याचं पूर्ण सारण येतोय. तर इकडे बघताय आपले ना सर्व अंडी मस्तपैकी किसून झालेली आहे. ते बघा एकदम छान दिसतंय. तर इकडे ना आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करतोय. आपण पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल मस्त गरम झालेलं आहे. आणि इकडे ना सर्वात पहिला आपल्याला दालचिनी लागणार आहे. 3 ते 4 पाकळ्या दालचिनीच्या घेतल्या. त्याच्यानंतर इलायची आहे, लवंग, काळी मिरी आहे. तर सर्व याच्यामध्ये घालून घेतोय आता.
एक एक दोन दोन असे पीस घ्यायचे आहेत लवंगचे, काळी मिरीचे. इथे 1 चमच जिरा घेतलेला आहे, 1 चमच आलं लसूणची पेस्ट, चिरलेले कांदे. हे सर्व कांदे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. हे टोटल आपण 5 कांदे असे लांबसरच कटिंग करून घेतलेले आहेत आणि ह्याचीच ना एक नंबर अशी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची. आपल्याला कांदा चांगला म्हणजे परतून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण झाकण लावून घ्यायचा, कारण कसा मग व्यवस्थित चांगला लवकर परतून होईल. तर बघता इकडे आपला कांदा ना चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे. पहिला ना आधी कांदा असा चांगला लालसर असा तांबूस कलर करायचा आणि नंतर टमाटर घालायचा, म्हणजे कसं दोन्ही व्यवस्थित म्हणजे परतून होतात. 2 मिनिटासाठी ना मी परत झाकण लावून घेते. तर बघताय आपल्या दोन्ही गोष्टींना चांगल्या परतून झालेल्या आहेत. असा व्यवस्थित चांगला ना कांदा टमाटर परतून घ्यायचा. आता आपल्याला ना ह्याच्यात 1.5 चमच घरगुती मसाला घालायचा आहे, जो आपल्याकडे आहे म्हणजे आपला स्वतःचा तो घालायचा. इथे 1 चमच हळद, 1 चमच गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर ह्याच्यात ना आपल्याला पाणी घालायची जरूर नाही, असं थोडंसं म्हणजे हलका असा शिंपडायचा, म्हणजे जरा ओलसर म्हणजे पायसाठी. तर मंडळी इकडे बघताय आता पूर्ण ना आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे. आता शेवटी आपल्याला ना ह्याच्यामध्ये सर्व हा किसलेला अंडा घालून घ्यायचा आहे. हा बघा व्यवस्थित ना आपण मीडियम साईजचा सर्व अंडा किसून घेतलेला आणि भारी दिसतोय. आता सर्व ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हा बघा कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच ना ही रेसिपी एक नंबर लागते आणि सुकीच भारी एकदम. व्यवस्थित सर्व एकजीव करून घेतोय. तर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, आपली कशी हे भाजी असेल त्याप्रमाणे. थोडा ना आपल्याला मीठ कसा मिक्स व्यवस्थित व्हायसाठी ना थोडा पाणी असा शिपडायचा, म्हणजे व्यवस्थित कसा मीठ पण सर्वांना लागतो. कुणाला कशी अशी जरा ओलसर लागते, कुणाला सुकी लागते, त्याप्रमाणे असं म्हणजे थोडंसं पाणी घालायचं. पूर्ण गोष्टी याच्यामध्ये आता ऍड करून झालेल्या आहेत. आता पुन्हा ना झाकण लावून आपल्याला शिजत ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी. आता जास्त नाही, कारण सर्व शिजलेलं आहे आपला अगोदरच. तर मंडळी इकडे बघताय आपली रेसिपी पूर्ण रेडी झालेली आहे आणि बघताय केवढी भारी दिसतंय. मस्त एकदम ना भाजीला टेक्स्चर आलेला आहे आणि अंडा पण मस्त शिजलेला आहे. सर्व कोथिंबीर वगैरे घालून घेतलेला आहे आणि जबरदस्त दिसते ना. दिसायला पण चांगली आणि सुगंध पण चांगला येतोय आणि कलर पण मस्त आलाय. हो. ग्रेव्ही पण आपण छान परतावून घेतली होती, त्याच्यामुळे छान आपली भाजी रेडी झालेली आहे. आतमधून दाखव आहे कशा प्रकारे आहे. हा बघा एकदम गरमच आहे, आताच गॅसवरून काढलेला आहे. बघा जबरदस्त दिसतोय एकदम. ग्रेव्ही पण मस्त झाले आणि भाजी बघा एकदम आपण हलका असा मीडियम साईजचा बारीक करून घेतलेला अंडा. अशा पद्धतीमध्ये एक नंबर होते ना. हो मस्त, म्हणजे बघा वेगळी काहीतरी बनव. हा तर इकडे आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय आज आपण खास करून अंड्याची नवीन पद्धतीमध्ये रेसिपी बनवलाय. एकदम भारी दिसते बघा. आणि आज ना जेवणामध्ये इकडे उसळ सुद्धा आहे, सर्व शेव कांदा घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि इकडे भाकरी आहे. अजून मस्तपैकी जेवणाचा हा आपला बेत आहे. तर सर्व जेवायला पण बसलेले आहेत. इकडे दादा आहे, आई आहे आणि पप्पा सुद्धा आहेत. तर पप्पा कशी झाले भाजी? आज झाले भाजी, आज वेगळीच पद्धतीने खायला मिळाली भाजी. हा एकदम छान झालंय ना. हो मस्त झाले एकदम. मागे पण आपण अंड्याची रेसिपी शेअर केली होती नवीन पद्धतीमध्ये. हो ती पण छान झालेली आणि ही पण मस्त आहे एकदम. हा कशी आहे आई? हा मस्त एक नंबर. तुम्ही पण बघा असेच बनवून. हा एकदम छान होते ना. हो मस्त झालं, नवीन पद्धतीमध्ये काय ना काय काहीतरी वेगळी. दादा तुला कशी वाटली? एकदम मस्त एकदम भारी. चला तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे ती. तर एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये बनवू शकता. कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये ना एक नंबर लागते. ह्याच्यामध्ये आपण बाकी घरगुती मसाले बेसिक गोष्टी लागतात आणि सहज तुम्ही एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता.
तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंड्याची वेगळ्या पद्धतीमध्ये रेसिपी पाहायला मिळाली. तर खूपच जास्त तुम्ही इझी पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता. झटपट होते, जास्त सामग्री पण लागत नाही. बेसिक आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये इझी बनवू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.